सर्वेभ्यः नमो नमः। सुप्रभातम्। अस्माकं भारतदेशस्य संविधानम् अतीव श्रेष्ठं वर्तते। परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची रचना केलेली आहे। एक उदात्त अशा पद्धतीचं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि तत्कालीन काळामध्ये गोरगरीब लोकांवर कशा प्रकारचा अन्याय होत होता, त्या अन्यायातून मुक्तता मिळावी यासाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वक अभ्यासपूर्वक असं भारताचं संविधान त्यांनी लिखाण केलेलं आहे। सध्याच्या काळामध्ये दुर्भाग्य आमचं असं आहे की या संविधानाचा वापर करणारे संविधानाला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं कार्य ज्यांनी करणं आवश्यक आहे तेच लोक याच संविधानाचा कुठंतरी गैरवापर करत आहेत। या संविधानाने आपल्या सर्वांना जे दिलेले पद आहेत, अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, त्यांचा कुठेतरी दुरुपयोग होत असलेला आपल्याला दिसून येत आहे। खरंच त्याचा आम्हाला मनस्वी भरपूर दुःख होत आहे। म्हणून सर्वसामान्य लोकांनी संविधानाप्रती जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच दृष्टिकोनातून भारताचे संविधान भाग 4 क नागरिकांची मूलभूत कर्तव्य आपल्या समोर सादर करतोय। अनुच्छेद 51 क मूलभूत कर्तव्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे, देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे, आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी, सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा आपण त्याग करावा, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्याबद्दल दया बुद्धी बाळगावी, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा, देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा, 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात। जय संविधान। या संविधानाचं आपण सर्वांनी काटेकोर पालन करूया, तरच परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न हे साकार होणार आहे। आणि ही तुम्हा सर्वांची प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याची, जबाबदारी सांभाळण्याची खऱ्या अर्थाने आत्ताच गरज आहे। भ्रष्टाचाराचा विळखा एवढा मोठा झालेला आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे। त्याला आळा आणणं हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे। कुठल्याही संविधानिक पदावर बसलेला कोणीही राजकारणी असो, प्रशासकीय अधिकारी असो, प्रशासकीय नोकर असो, त्यांचं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे की कुठल्याही प्रकारचा जातीभेद होता कामा नये, धर्मभेद होता कामा नये। पण सध्या चित्र हे वेगळंच दिसून येत आहे। हे राजकारणी लोक, हे प्रशासकीय अधिकारी वर्ग आपल्या पदाचा, आपल्या अधिकारांचा, आपल्या कर्तव्यांचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत।
याचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुःख आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उदात्त असं ध्येय आपल्या मनामध्ये ठेवून ज्या काही संकल्पना मांडल्या, संविधानाच्या स्वरूपामध्ये आपल्या समक्ष सादर केल्या, त्या संविधानाचा प्रत्यक्ष चांगल्या प्रकारे वापर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही सध्या काळाची गरज सुद्धा आहे. आणि मला आपणा सर्वांना सांगावयास मनस्वी आनंद वाटतो की याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये संस्कृत ही भाषा राष्ट्रभाषा व्हावी म्हणून एक विधेयक सादर केलं होतं, परंतु त्या काळामध्ये त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. कारण दक्षिणोत्तर त्यावेळेस वाद निर्माण झालेला होता की आपल्या देशाची राष्ट्रभाषा कोणती व्हावी या संदर्भामध्ये. त्यातून त्यांनी एक तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी ही संकल्पना मांडली होती. तरी त्यांच्या त्या विधेयकाला लोकांनी सहमती दर्शवली नाही. आणि जर खरंच दर्शवली असती तर आज सर्व संस्कृत ही भाषा राष्ट्रभाषा म्हणून ओळखली गेली असती. असो, तरी शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमाने आम्ही संस्कृत भाषेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या गुरुजनांचं संस्कृत भाषेच्या प्रचाराचं अतिशय कमी फीसमध्ये विद्यार्थ्याला ज्ञानवंत, गुणवंत आणि संस्कारी बनवण्याचं स्वप्न आम्ही आमच्या उराशी बाळगलेलं आहे आणि ते पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कुठल्याही व्यक्तीनं कोणत्याही क्षेत्रातील असो, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, प्रत्येकाने आपापली कर्तव्य प्रामाणिकपणे जर पार पाडली तर निश्चितपणे कुठल्याच गोष्टीच्या संकटाला आपल्याला तोंड देण्याची गरज पडणार नाही असं आम्हाला वाटतं. तरी धन्यवाद.